पण नाही खूप माळी सरांचा. माळी सर जरा हा येस ऑनम्यूट पण करता आलंय. बेस्ट. चलो, नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, काय काय एक्सपिरियन्स? मी मंगसुळून बोलतो, नायकू माळी. हम्म. पाटील मॅडम न लिंक दिली. पूजा मला पाटील. पूजा पाटीलनं लिंक दिली. मी माझं जरा वजन थोडं वाढलं, तर 82 किलो वजन होतं आणि शुगर भरपूर होती. शुगर म्हणजे सकाळी जेवणा अगोदर 22 मिनिट, जेवणानंतर 22 मिनिट, संध्याकाळी जेवणा अगोदर 22, परत जेवणानंतर 22, असं 4 वेळा इन्सुलिन चालू होतं आणि टोटल मध्ये 7 गोळ्या चालू होत्या. आणि हम्म. शुगर काय कमी येत नव्हतं. सुरुवातीला काय 400 होतं, त्याच्यानंतर 300 झालं, 250 हे कंटिन्यू राहिलं. सुरुवातीला गेलो त्या टायमात 15-15 मिनिट मला इन्सुलिन दिलं होतं. परत 2 महिन्यानं गेल्यानंतर आणि 2 मिनिट वाढवलं, असं 15 मिनिट पासून 22 मिनिट तर वाढतच गेलं, कमी काय झालं नाही. आणि मग सर म्हणायचं तुम्ही व्यायाम करत नाही, व्यायाम करायला पाहिजे, 2 किलोमीटर 4 किलोमीटर चाललं पाहिजे. मग असं म्हणत असताना मी जवळजवळ पहिला 3 किलोमीटर चालायला चालू केलो, 5 किलोमीटर चालू, 7 किलोमीटर चालत आलो, परंतु माझं शुगर नॉर्मल यायला काही नाव घेत नव्हतं. 250 ते 350 हे लेवल कायमच राहायची. मग आता पूजा मॅडमला भेटल्यानंतर मॅडमला म्हटले असं असं करूया, कमी होतंय तुमचं, काय हे नाही. तरी मी जरा व्यावसायिक असल्यामुळे मला ते कामाचं व्याप जास्त असायचं आणि ते वेळ मिळायचा नाही. आणि ह्यानं काय होतंय, एवढं आता औषध घ्यावलं, मी महिन्याला 8-10 हजारचं औषध घेतोय आणि एवढं पथ्य करतोय, एवढं व्यायाम करतोय, परंतु काय कमी होत नाही. आता मॅडमनं काय सांगून कमी होणार असं माझ्या मनाला वाटायचं. बरं बघूया तर म्हटलं काय होतंय. आता लिंक दिले मॅडम, 1 महिनाभर मी नुसतं लिंक बघायचं, तुमचं सांगितलेलं ऐकायचं आणि ते योगा करायचं, एवढंच केलं. कुठलं काय बाकीचं काय केलं नाही. 1 महिना असं नुसतं बघतच होतो मी. ऑगस्ट मध्ये लिंक घेतली आणि ऑक्टोबर मध्ये मग मी जॉईन झालो. तर जॉईन झाल्यानंतर कमीत कमी 10 ते 12 दिवसात ना शुगर माझी नॉर्मल दाखवा लागली. मी इंजेक्शन आणि हे तसंच चालू होतं आणि हे औषध आपलं आहार, संतुलन आहार हे घेत होतो. आणि घेत असल्यानंतर काय झालं, लेक्चर 8-10 दिवस गेल्यानंतर माझं शुगर नॉर्मल नॉर्मल माझं, मला शंका यायला लागली की मला काहीतरी होतंय. पुढं अंधार आल्यासारखं वाटायचं, चक्कर आल्यासारखं वाटायचं, दिसायला कमी कमी दिसायचं. असं वाल्यावर मी लगेच परत डॉक्टराकडे दाखवायसाठी गेलो. गेल्यानंतर चेक केलं तर एकदम मायनस मध्ये. ज्या टायमात आपले 90-100 शुगर पाहिजे, अशा टायमात 55-60 असं दाखवलं. मग डॉक्टर पण घाबरले, कुठं आहे ती माळी, बोलवा त्यांना, साखर द्या, शुगर कमी झाली, काय झाले बघा, त्यांना बोलवा असं म्हणाले. तोपर्यंत जरा नाश्ता केलो आणि एकदा परत चेक केलं आणि परत केलं तरी 70 दाखवलं. एकाच दिवशी चेक करायच्या टायमात त्यांनी 1 वेळा करायच्या टायमात घाबरून घाबरून 3 वेळा चेक केली. कमी, एवढं कसं कमी आलं, एवढं कसं कमी, मायनस मध्ये कसं आलं. परत मग ते 15 मिनिट दिली, 22 मिनिटचं 15-15 मिनिट करून औषध आणि कमी करून दिले, डोस कमी करूया तुम्हाला आणि शुगर लय कमी झाले, काय केलं, एवढं कसं कमी आलं, एवढं कसं कमी. मी म्हटलं आता योगा करायला, सलाड खायला लागले, तुमचं जरा हे कमी केलंय म्हटलं, ज्यूस खातोय आणि हे औषध चालू आहे, त्याच्यामुळे सगळं म्हणजे शुगर कमी आहे, मला काही त्रास नाही म्हटलं. मग 15-15 मिनिट दिल्यानंतर आणि घरी आल्यानंतर आणि घ्यायला चालू केलं की आणि मला कमी कमी म्हणजे आणि अंधार यायचं, चक्र असं वाटायला लागलं. मग ते रक्त चेक करायचं मी एक मशीनच आणलेलं आहे घरात, बारकं माझ्याकडून. मग नॉर्मल मध्ये कमी दाखवल्यामुळे मग हळूहळू दोन्ही टाइमचं इंजेक्शनही बंद केलं. 7 गोळ्या होत्या, टोटल 7 गोळ्या कमी केल्या. परंतु सगळं आता ओके आहे एकदम. वजन पण 10 किलो कमी आलंय 2 महिन्यामध्ये. 2 महिन्यामध्ये शुगर एकदम नॉर्मल आहे, गोळ्या 7 कमी केल्या डॉक्टरांनी, एकदम आराम वाटते. आता आपण कुठल्याही एका देवाला जायचं म्हटलं, देवळाला जायचं तर कापूर नेलं पाहिजे, उदबत्ती नेलं पाहिजे, नारळ नेलं पाहिजे, प्रसाद नेलं पाहिजे. असं देव काहीतरी काहीतरी घेऊन गेल्यानंतर मग ते आपली भक्ती फुल असल्यानंतर मग ते आपल्याला प्रसन्न होणार आहे. परंतु असं शतायुष्यामध्ये असं काही नाही. देवासारखं कुठल्यासारखं त्यांनी काही सुद्धा 1 रुपयाची सुद्धा आशा नाही, कशाची सुद्धा काही मागणी नसता पैकी तुम्ही घेत चला म्हणते. फ्री मध्ये एवढं आहे तर एवढं घ्यायला काय गेलं. म्हणून मला असं वाटतंय की शतायुष्याचा आभार मानावं इतकं कमीच आहे. बर. नाही माळी सर, मला एक हा, क्वेश्चन करायचं आहे. आता बोला की. की नाही, आता सध्या हा. इन्शुलिन किती युनिट घ्यायला लागला? अहो, इन्शुरन्स घ्यायचं बंद करून मी आता काहीतरी 1.5 महिना झाला, अजिबात एक इन्शुरन्स नाही, एक गोळी नाही, कोणचंच काय बर, घेत नाही. इन्शुलिन पण बंद आणि 7 गोळ्या पण बंद, बरोबर? गोळ्या हा. पण बंद. पण हे करायला लागलाय, आधी मध्ये रॅन्डमली चेक करायला लागलाय?
चेक करतोय मी रोज सकाळ संध्याकाळी चेक करतोय. ते घरातच मशीन आणलंय मी. हा. पूर्ण नॉर्मल मध्ये जेवणा अगोदरही करतोय, जेवणानंतरही करतोय. ओके. म्हणजे एकदम ऑन पेपर रिझल्ट आहे बरं का यांचा सगळा. म्हणजे हो यांचा हो. रिझल्ट आहे ना तो ऑन पेपर आहे. अजून एक, किती वर्षापासून डायबिटीस होता तुम्हाला? अगोदर काय झालं नाही, मला जरा पाय जळजळ आलेलं आहे, जरा असं व्हायला म्हणून मी दाखवायला गेलो. 2 वर्षानंतर मला माहिती पडलेलं 2 वर्षापासून. हा. हे बघा आम्ही पण म्हणतो तुम्हाला जेवढे वर्ष डायबिटीस आहे ना तेवढे महिने द्या. ही तर बरोबर आहे ना, की यांना 2 वर्षामध्ये कळाले म्हणजे आधी असणार आहेत प्री डायबिटिक 1 2 3. हो अगोदर असणार. पहिला गेलो होतो त्या टाइमात 400 होतं मॅडम. हा. येस. ओके. खूप भारी रिझल्ट आलाय माळी सर तुमचा आणि तुम्ही हो काढलाय तो. शतायुषी सगळ्यांनाच सांगत असते की तुम्ही करा. म्हणून एवढ्या आम्ही फोर्सफुली का सांगतो सगळ्यांना, की लोकांचा पहिल्यांदा श्रद्धा विश्वास बसत नाही. 400 शुगर असताना 22 बघा किती युनिट, 88 युनिट इन्शुलिन घेत असताना, 7 गोळ्या घेत असताना कुठल्या पण व्यक्तीला वाटणार ना की आम्ही एवढं करतोय त्याच्यानं होईना आता आणि ह्यांनी काय सांगायला, ह्यांनी काय डॉक्टर आहेत? नाही. हो. त्याच्यामुळं लोक लवकर विश्वास ठेवत नाही, ते सत्य आहे. कारण माझ्यावरनच मी सांगते ना, मला गाडीभर प्रॉब्लेम असताना मी विश्वास ठेवायला तयार नाही. नायकुमारी सर त्यांना एवढं युनिट एवढ्या गोळ्या चालू असताना विश्वास ठेवायला तयार नाही. ही प्रत्येकाची मनस्थिती आहे. लाईफस्टाईल चेंज करून हा प्रॉब्लेम रिव्हर्स येतोय हेच माहिती नाही. गोळ्या औषधं खाल्ल्यानंतर आपण बरे होतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कुठल्याही कुणाचाही दोष नाही की तो किती काळ वेट करतोय. त्याला समजायला जेवढा वेळ लागेल तेवढा वेट करतोय. पण म्हणून तरी आम्ही म्हणत असतो की इन्शुलिनचे कितीतरी साईड इफेक्ट आहेत, त्यातनं वाचले की नाही. किती नायकू सर तुमचं वय किती आहे? माझं आता 52 आहे मॅडम रनिंग मध्ये. हा, म्हणजे अजून निम्म राहिलंय हो, निम्म. हो. निम्म या इन्शुलिन, एवढे युनिट इन्शुलिन घेऊन एवढं लाईफ मिळालं असतं का? पॉसिबल नाही, आता इम्पॉसिबल. एवढं एवढं घेऊन सुद्धा मला समाधान नव्हतं. त्याने आता 15 मिनिटचं 22 केलं. थोडं थोडं प्रत्येक महिन्याला 2 मिनिट, प्रत्येक महिन्याला 2 मिनिट वाढायचं. आणि मी किती त्यांनी सांगतो 2 किलोमीटर चाला, मी 7 किलोमीटर व्यायाम करून येणार. आणि अजिबात त्यांनी जे सांगतात त्यामध्ये सगळं प्रकारचं म्हणजे काय, घरात अजिबात गोड खायचं नाही, चहा प्यायचं नाही. जे डॉक्टर सांगतात त्याच्यापेक्षा मी करेक्ट करत होतो. मी एवढं करून सुद्धा मला मायनस दाखवायचं सोडून प्लसच दाखवायचं. प्रत्येक वेळा 2 मिनिट जास्तच विनोदी यायचं. हम्म. हो ना, कारण ते त्यांचा काही दोष नाहीये. आपण पूर्ण हो. लाईफस्टाईल आणि जेवणाचा बॅलन्स. मी तुम्हाला सांगू का, खूप लोक नायकू सर तुम्ही निदान एकच डॉक्टर केला असेल. मी अशा लोकांना भेटते, मी काल एकांना भेटले होते आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा प्रॉब्लेम आहे तो 1 महिन्यात बरा व्हायला पाहिजे, नाहीतर त्यांनी डॉक्टर चेंज करणार, परत डॉक्टर चेंज करणार, परत डॉक्टर चेंज करणार. डॉक्टरांचं काय, तुम्ही लाख डॉक्टर जरी केला तरी पण त्याला जेवढा वेळ पाहिजे तेवढा जर आपण त्यांना वेळ दिला नाही तर बरोबर. कोणच बरं करणार नाहीये. आणि त्याच्यासाठी जे माहोल बॉडीमध्ये क्रिएट व्हायला पाहिजे ते जर केलं नाही तर आपल्याला तो पाहिजे तो रिझल्ट लगेच भेटणार नाही. तुम्ही सातत्यानं काम केलं म्हणून हा रिझल्ट आहे. त्यामुळे हो. आपण पण एक गोष्ट, मी तर प्रत्येकाला म्हणते, एखाद गोष्ट करायला लागलाय ना, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, तुमच्यावर पहिल्यांदा ठेवा आणि मग ती गोष्ट करायला चालू करा. त्याच्यातून रिझल्ट भेटतो. जर श्रद्धा नाही, विश्वास नाही स्वतःला, तर मग कुठलं कुठलं डॉक्टरांच्याकडे जावा, अगर कुठेही गेला तरी होत नाही. पण मी तुम्हाला सांगते, इथं फक्त न्यूट्रिशनची जोड नाही, फक्त योगाची जोड नाही, इथं पहिला माइंडसेटवर काम केलं जातं. आणि कॉन्फिडन्स आला या ना, 1 महिना 1.5 महिना, सप्टेंबर ऑगस्ट पासून सप्टेंबर पर्यंत त्यांनी चेक केलंय, खरंच आहे का, खरंच आहे का, खरंच आहे का. नायकू सर माझी मजा सांगू काय, तुम्ही याच्यावर कसं चेक केलंय तसं. मला 3 दिवस गेले होते फक्त, आणि 3 दिवस फिजिकलला गेले होते. लोकांनी रिझल्ट एक्सपिरियन्स शेअर करणार. हा एक्सपिरियन्स शेअर कोण आज केलाय त्याच्या जवळच मी दुसऱ्या दिवशी जाऊन बसणार आणि मी त्याला विचारणार हे खरं आहे का. कारण का, की हे खरं आहे का, कारण असे अमेझिंग रिझल्ट, आता तुम्ही जसं सांगितलं ना, तो रिझल्ट लोकांना पटतोय न पटतोय माहिती नाही. मग ते लोकांना काय वाटतंय, मला स्वतःला वाटायचं खरंच सांगत असतील हे. मग मी उद्या दुसऱ्या दिवशी त्याच्या जवळच जाऊन बसणार, त्याच्या साईडच्या चेअरवर, आणि त्याला विचारणार. असं 3 4 दिवस गेले ना, तर 4 दिवसांमध्ये माझा हाच उद्योग होता.
त्याच्यानंतर 20 दिवस गेले. 20 दिवस मी रोज हेच उद्योग करणार. कारण का की काल सांगितलेलं आज आहे, खरं आहे का, हे खरं आहे का. त्यामुळं लवकर विश्वास बसत नाही काही लोकांचा, कारण एकदा बसला तर तो मात्र परफेक्ट. आता मला कोण कितीही काही निगेटिव्ह जरी एवढंच दिलं तर मी म्हटलं मला नका सांगू, कारण मी लय ट्रेनिंग केल्यात आणि मी 11 वर्ष झालं खाते. त्यामुळे या गोष्टी मला सांगूच नका, कारण मला काय रिझल्ट आलाय तो कोणी इमॅजिन सुद्धा करू शकत नाही, एवढा क्लास रिझल्ट आहे. जसं नायकू माळी सरांचा रिझल्ट एकदम सगळ्यांना इन्स्पायर करणार आहे. भारीपैकी त्यांनी काम केलंय स्वतःवर, लाईफस्टाईल चेंज केल्या. फक्त सकस संतुलित आहार आहे का? नाही. सकस संतुलित आहाराबरोबर जे अमूल्य असं त्यांना नॉलेज मिळालंय, जो त्यांचा फॉलोअप घेतलाय, त्याचा रिझल्ट आहे तो. आणि राईट गायडन्स हा खूप महत्वाचा असतोय. ज्या वेळेला या लोकांचं डायबिटीस खाली जात असतोय ना, ज्या वेळेला शुगर खाली जात्या, त्या वेळेला तो कोच आणि ही व्यक्ती जे एफर्ट्स लावत असतात, राईट गायडन्स मिळत असतोय, त्याच्यामुळं हे रिझल्ट भेटतात. कारण लोकांना नाही नाही मला असं वाढलंय, मला ह्याच्यामुळेच वाढलंय, चला बंद, असं नाहीये ते. खाली चाललंय, डॉक्टर कमी करतात. केलं ना, 7 गोळ्या बंद, 88 युनिट हे बंद, इन्शुलिन बंद, नॉट ए जोक. ते डॉक्टर पण लई ग्रेट आहेत, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार क्लॅपिंग. माळी सरांसाठी पण जोरदार क्लॅप करू आपण. कारण राईट गायडन्स, राईट ट्रीट, हे 2 गोष्टी आम्ही अशा लोकांना पण बघितलंय. इकडे साखर खाली चालल्या, कोलॅप्स व्हायला लागल्यात, इन्शुलिन काय डॉक्टर कमी करणार. शेटे सरांनी डायरेक्ट सांगून टाकलं, एक तर सगळं हे बंद करा, नाही तर डॉक्टर बदला. आता आम्ही काय करू शकतो म्हटले, नाहीतर हे बंद करा, मायनस मध्ये जाऊन प्रॉब्लेम येईल, तुमचा जीव धोक्यात नको. त्याच्यामुळे आणि रिअल त्यांनी तसंच केलं. कारण त्यांना एखाद्यांना कॉन्फिडन्स नसतोय ना, की लोक एवढं काय करत नाही, माहिती नाही, म्हणून आपण सगळे करायला लागलोय. म्हणजे इथं जो रिझल्ट आहे तो त्या व्यक्तीचा रिझल्ट आहे. त्यांनी स्वतःवर एफर्ट्स लावलेत, त्यांनी स्वतः श्रद्धा ठेवल्या, विश्वास ठेवलाय आणि काम केलंय स्वतःवर. ओके, चलो माळी सरांसाठी परत एकदा जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. आणि आता आपण जाणार आहोत डॉक्टर नेहा जाधव ताईंच्याकडे आजच्या वेलकम टॉपिक साठी. मॅडम, Yes. हा, वेलकम करायचं होतं. रमेश शिंदे म्हणून आहेत. आता उद्याला करूया. ओके, कारण 38 मिनिटं झाली आणि ह्यांना मीच आज लेट आले ना, कारण मी बाहेर बसलो, माझ्याकडे बाहेर पण रोज लोक असतात आणि मला तिथं लक्षात आलं नाही. मला तरी गाठ सरांनी सांगितलं जा, आणि ते बोलणं संपूस तोपर्यंत तेवढा वेळ झालाय. ओके, ओके मॅडम, ओके. येस, उद्याला घेऊ शिंगे सर. येस, हा, कंटिन्यू. माळी सरांचं गाव कोणतं? मंगसोळी. मंगसोळी. खंडोबाचं देवस्थान ना ते? हो हो, खंडोबा. खंडोबाचं देवस्थान एकदम फेमस. येस, हा. नेहाते सुमित सर ऑल म्यूट टाका. आज डॉक्टरांचा टॉपिक आहे. आज आपण जाणार आहोत, भाग्यवान आहोत, एकदा शाबासकी घ्या स्वतःलाच. घरात बसून नॉलेज मिळायला लागले, आणि ते पण डॉक्टरांच्याकडनं. ओके, चल अनम्यूट करा मॅडम. येस, गुड मॉर्निंग ऑल. मी डॉक्टर नेहा जाधव, मी कोल्हापूरचीच आहे. या शतायुषी फॅमिलीला जॉईन होऊन मला जवळजवळ 11-12 महिने झाले. मी जॉईन झाले ती माझ्या आणि माझ्या मुलाचं वाढलेलं वजन यासाठी. आम्ही जॉईन झालो आणि आपले मॅरेथॉन चालू झाले, म्हणजे जे आपले आता मॅरेथॉन आहे ना, वेट लॉस मॅरेथॉन, ती वेट लॉस मॅरेथॉन मध्ये भाग घेतला आणि निव्वळ पहिल्या 40 दिवसातच स्वतःचा 10 किलोचा वेट लॉस आणि मुलाचा जवळजवळ 15 ते 16 किलोचा वेट लॉस केला. आणि त्याच्यासोबत जे काही त्याच्या संदर्भात त्याच्या ओघाने येणारे जे आजार आहेत, जसं पाठदुखी आहे, सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, हे सगळं कमी झालं. केस गळत होते ते कमी झाले, स्किनला चांगला ग्लो आला, हे सगळ्या गोष्टी झाल्याच. पण जो मला 8 वर्षापासूनचा फंगल इन्फेक्शनचा त्रास होता, तो सुद्धा एक 15 ते 20 दिवसामध्ये कम्प्लीट गेला. हा एक अमेझिंग रिझल्ट आहे. त्याच्यामुळे त्यासाठी मी शतायुषी फॅमिलीचं आणि या सकस संतुलित आहाराचं मनापासून आभार मानते. तर आता माझा टॉपिक आहे हिवाळ्यात आपली स्वतःची घ्यायची काळजी. आता बघा, सध्या वातावरणात चांगलीच थंडी जाणवते. दिवाळी झाली आणि हळूहळू वातावरणातला जो गारवा आहे, थंडावा आहे, गुलाबी थंडी म्हणतो ना आपण, ती आता वाढत चालली. पण या गारव्यासोबतच, या थंडीसोबतच आपल्याला लहान मोठ्या तब्येतीच्या तक्रारी सुद्धा हळूहळू सुरू झालेत बघा. दिवाळीचे जसे जसे सुरू होतात दिवस, तसे आपले केस, आपला स्किन, हे सगळं ड्राय व्हायला लागतं. त्याच्या संदर्भातले आपले आजार व्हायला लागतात. श्वासासंदर्भातले आजार, लहान मोठ्या तक्रारी व्हायला लागतात. ते छोट्या छोट्या लहान लहान तक्रारी, कुरबुरी आपल्याला हिवाळ्याच्या दिवसातच डोकं वर काढायला लागतात.
पावसाळ्यानंतर येणारा हिवाळा, आता हे जो ऋतू चेंज होतो, त्यामुळे वातावरणात हा ऋतू बदलामुळे वातावरणात असा ड्रास्टिक फरक होतो आणि तोच फरक हा आपल्या आरोग्यावरती त्याचा परिणाम सोडून जातो. त्याचं कसं असतं, जसं काय आपण बघूया, की काय-काय परिणाम होतात. तर सगळ्यात पहिला होतो परिणाम आपला स्किनवर. हिवाळ्यातली बाहेरची वातावरणातली जी हवा असते ना, ती अतिशय रुक्ष असते आणि कोरडी असते, गारठा देणारी असते. त्यामुळे त्वचा आणि केस यातली जी आर्द्रता असते, जी मॉइश्चर असते ना, ती हळू-हळू कमी-कमी व्हायला लागते. त्याच्यामुळे स्किन तर कोरडी होतेच आणि केस पण बघा असे कोरडे-कोरडे होतात. आपले हातपाय थंडीत हातपाय फुटतात, ओठ फुटतात, टाचांना भेगा पडतात आणि ह्या भेगा पडतात आणि जी रुक्ष त्वचा होते आणि त्या रुक्ष त्वचामुळे अंगाला खाज, फंगल इन्फेक्शन सारखे सुद्धा आजार आपल्याला होतात. आणि हे जे केस ड्राय होतात ना, केसांच्या मुळाला पोषण नीट न मिळाल्यामुळे केस गळणं, केस पांढरं होणे, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला हिवाळ्यातच जाणवतात. म्हणजे बघा कसं हिवाळ्यात झाडांची पानं गळतात बघा, पानगळ, तशी आपल्या केसांची पण गळ व्हायला लागते. म्हणजे केस गळती ही हिवाळ्यातच जास्त प्रमाणात आढळून येते. हिवाळ्यात बघा आपला जठराग्नी खूप चांगला असतो. म्हणजे थंडीत बघा आपल्याला कसं सारखं-सारखं खायला वाटतं. खूप भूक लागते. आता हे खाऊ का? आत्ताच जेवलोय, पण आत्ता खायचंय. अशी सारखी भूक लागते. कारण त्यावेळेला आपला जो पाचन अग्नी असतोय, जठराग्नी असतो, हा खूप चांगला असतोय, खूप स्ट्रॉंग असतोय. पण हे खाण्याच्या हे वाढल्यामुळे आपला पचनाच्या संदर्भातले आजार सुद्धा ह्यावेळेला डोकं वर काढतात. थंड वातावरणामुळे ज्यांना श्वसनाचे अगोदरचेच आजार आहेत, जसं म्हणा ॲलर्जिक रायनायटिस आहे, म्हणजे ॲलर्जीची सर्दी होते बघा ते, किंवा दम्याचे आजार आहेत, ज्यांना दम लागतोय. वातावरणात बदल झाला, थंडावा आला, की दम्याच्या रुग्णांना धाप लागणे, खोकला येणे, या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. ब्रॉन्कायटिस म्हणजे छाती भरणे. तर लहान मुलांमध्ये बघा, हे जे वातावरण आहे ना, ह्या वातावरणामध्येच लहान मुलांना ह्या सगळ्या गोष्टी आढळतात. म्हणजे खेळायचं, बाहेर जायचं काही सोडत नाहीत आणि बाहेरचा थंडावा तर आहेच. त्याच्यामुळे लहान मुलांना दम्याचे आजार किंवा श्वासाचे आजार, ब्रॉन्कायटिस, अस्थमॅटिक ब्रॉन्कायटिस किंवा ॲलर्जिक रायनायटिस, टॉन्सिलायटिस, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे लहान मुलांना ह्या थंडीच्या सीझनमध्ये खूप आढळतात आणि गार खायचं काही मुलं सोडतच नाहीत. बाहेरचं खायचं सोडत नाहीत. त्याच्यामुळे लहान मुलांना सुद्धा या वातावरणामुळे, थंडीच्या वातावरणात, हिवाळ्याच्या वातावरणामध्ये खूप आजार दिसून येतात. तसंच बघा संधिवात, आमवात ह्यासारखे आजार सुद्धा जास्त थोडेसे इतर ह्याच्या ऋतूपेक्षा ह्यामध्ये जास्त त्रासदायक होतात. वृद्ध लोकांमध्ये बघा ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, गुडघेदुखी, सांधेदुखी, आमवाताचा त्रास आहे. ह्या लोकांना ना थंडी वाढायला लागली की त्यांचे जॉइंट सगळे आखडायला लागतात, जास्त दुखायला लागतात. बाहेरच्या थंड वातावरणामुळे जे जॉइंट असतात, त्या जॉइंट मधलं जे लुब्रिकेशन असते, ते कमी व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे गुडघ्यादुखी, सांधेदुखी, जॉइंट दुखी जी आहे ना, ही वाढते. वृद्ध लोकांमध्येच काय, आपल्या नॉर्मल लोकांमध्ये सुद्धा बघा थंडी असली, की सगळे आपले जॉइंट आखडायला लागतात. म्हणजे बाहेरचे जसं बर्फ पडतो ना, तसं आतलं पण बर्फ होतो असं वाटते, की सगळे आखडलेत, थंडगार झालेत. त्याच्यामुळे तो पण एक आपल्याला दिसून येतात लक्षणं. आता मग ही सगळी जी लक्षणं आहेत, त्याच्यात आपल्याला काय करायला लागते? स्वतःची तब्येतीचं तर रक्षण करायलाच पाहिजे. मग स्पेसिफिकली आपल्याला हिवाळ्यामध्ये असं काय करायला पाहिजे, की त्याच्यामुळे ह्या ज्या छोट्या गोष्टी आहेत, त्या छोटे-छोटे आपल्याला त्रास होतात, ते आपल्याला होणार नाहीत. नक्कीच आपण आपल्या आरोग्यावर ह्या छोटे बदल केले, तर ह्या आरोग्याच्या तक्रारीला आपण सहज मात करू शकू. तर काय करायला पाहिजे? बघू. आता हिवाळ्यात बघा, आपल्याला तहान खूप कमी लागते. कारण थंड असते वातावरण आणि ते पाणी सुद्धा ग्लासात ठेवलेलं पाणी सुद्धा गार झालेलं असते. ते पिऊ वाटत नाही. पण काय होतंय, हे पाण्याचं प्रमाण अशामुळे पाण्याचं प्रमाण खूप कमी होते. तहान जरी लागली नाही, तरी आपल्या बॉडीला पाणी तर लागत असते ना, पाहिजेच असते. मग जर आपण पाणीच पिलं नाही, तर बॉडीतलं पाण्याचं प्रमाण हे कमी व्हायला लागते. पाण्याचा इंटेक कमी व्हायला लागतोय आणि त्याचाच परिणाम आता मी सांगितलं, की केसावर परिणाम होतोय, त्वचेवर परिणाम होतो. ह्याचं मेन कारण हे पाणी आहे. कारण जसं आपलं पाण्याचा इंटेक कमी होतो, तसं स्किनचं जे मॉइश्चर आहे, हे कमी व्हायला लागतं ह्या पाण्याच्या इंटेकमुळे. लहान मुलं सुद्धा बघा पाणी पित नाहीत थंडीमध्ये. त्यांचं सुद्धा हे त्या पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळेच व्हायला लागते. आता हे पाणी कमी झालं की आपल्याला लघवीचे इन्फेक्शन, आता तसंही थंडीमध्ये आपल्याला लघवीचं प्रमाण वाढलेलंच असते. पण पाण्याचं प्रमाण कमी झालं की लघवीमध्ये इन्फेक्शन म्हणजे लघवीचा पीएच हा वाढायला लागतो. म्हणजे ॲसिडिक होते लघवी आणि त्याच्यामुळे लघवीचे इन्फेक्शन जसं लघवी जळजळणे किंवा पोटात दुखणे, लघवी UTI म्हणतो आम्ही त्याला. हे आजार हे
हिवाळ्यात सुद्धा जास्त प्रमाणात आढळून येतात, कारण वॉटर इंटेक कमी झाल्यामुळे. हा आपल्याला दिसूनच येतोय. त्यामुळे वॉटर इंटेक, पाण्याचं प्रमाण हे व्यवस्थित ठेवणे. जसं आपण उन्हाळ्यात पाणी पितो, आता हे थोडं अति होईल, पण जसं आपण उन्हाळ्यात पाणी पितो तेवढंच पाणी आपल्याला थंडीत सुद्धा प्यायला पाहिजे. कारण आपल्याला आपल्या त्वचेला, आपल्या आरोग्याला आपल्याला पाणी लागतंच. कारण प्रत्येक पेशी, आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी ही हायड्रेटेड राहायला पाहिजे आणि हे हायड्रेशन मेंटेन करायचं काम कोण करतंय? पाणी. त्याच्यामुळे वॉटर लेव्हल हे व्यवस्थित ठेवलं पाहिजे, अगदी थंडीत सुद्धा, पावसाळ्यात सुद्धा आणि उन्हाळ्यात तर आपण ठेवतोय. लहान मुलांमध्ये आपण स्पेसिफिकली त्यांना सवय लावली पाहिजे, की बाबा पाणी पी. मुलं पीत नाहीत पाणी. त्यांना मुद्दामून पाण्याचं प्रमाण थोडं-थोडं पाणी आपल्याला द्यायला पाहिजे. तर हे सगळं आणि पाणी हे कसं करतंय आपल्या शरीरातले जे टॉक्सिक द्रव्य असतात ना, टॉक्सिफिकेशनचं काम हे पाणीच करतंय ना. त्याच्यामुळे पाण्याचं इंटेक हे चांगलंच आहे. आता हे मी सांगितलं इंटरनल डिटॉक्सिफिकेशन पाणी करते, बरोबर. पण आउटर न्यूट्रिशन हे पाहिजेच ना स्किनला. तर आपलं जसं काही आपल्या शरीरात जसं आपल्याला शरीराला लागते ना सकस संतुलित आहार, हे तर आपण घेतोच आहोत. सगळेजण आपण घेतोयच. पण हे सकस संतुलित आहार आपण आतल्या बॉडीसाठी घेतो. तसंच आउटर न्यूट्रिशन म्हणजे आपली जी स्किन आहे ती ग्लो करायला पाहिजे ना. तर आपल्या जगातल्या नंबर 1 कंपनीचं, जगातलं नंबर 1 आउटर न्यूट्रिशन आहे. उत्तम क्वालिटीचं क्लिन्झर आहे, मॉइश्चरायझर आहे, टोनर आहे, सीरम आहे. हे इतकं बेस्ट क्वालिटी आहे ना, मी वापरते हां, म्हणून मी सांगते. त्याच्यामुळे इतकं त्वचा निरोगी राहते, अगदी खूप वेल वेल हायड्रेटेड राहते आणि खूप छान ग्लो येतो. तुम्ही नक्कीच वापर करा. खूप छान ग्लो येतो स्किनवर. तर आपण थंडीमध्ये बाहेर जातो. दिवसाभरात कधीही जावा, ही थंडी बाहेर असतेच. उन्हाचं प्रमाण म्हणजे सूर्य हा कमीत कमी दिसतोय थंडीमध्ये. त्याच्यामुळे कधीही बाहेर पडलं तर पुरेसे उबदार कपडे जसं काही स्वेटर आहे, जॅकेट आहे, हँड ग्लोव्हज आपण गाडीवरनं जातो. जोरदार समोरनं गाडीवरनं आपल्याला हातांना, चेहऱ्यांना हा वाऱ्याचा मारा, थंडीचा मारा होत असतो. त्याच्यामुळे पण स्किनवर त्याचा प्रॉब्लेम येतो. म्हणून हँड ग्लोव्हज वापरा, मफलर नक्की वापरा. त्यामुळे तुमच्या त्वचेचं आणि केसांचं रक्षण होते. वृद्ध लोकांना तर मी नक्की सांगेन, कधीही बाहेर पडाल, तर त्यावेळेला तुमचा मफलर, स्वेटर, जॅकेट, हँड ग्लोव्हज हे ठेवाच ठेवा. कारण कधी तुमचं सूर्यनारायण जाईल आणि सगळं थंडी परत चालू होईल, हे सांगता येत नाही. हिवाळ्यातल्या दिवसांचं काहीही सांगता येत नाही. भर उन्हात सुद्धा थंडी जाणवत असते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण मेंटेन केल्या पाहिजे स्वतःवर. त्याच्यानंतर मी सांगितलं, की श्वसनाच्या संदर्भातले आजार हे आपल्याला थंडीमध्ये खूप सारखं-सारखं होते. तर आता हे का होतंय? कसं आहे, आता शहर म्हणा किंवा आता गावातल्या लोकांमध्ये गावातल्या ठिकाणी म्हणा. हे जे व्हेइकल्स झालेत किंवा खूप शहरीकरण झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणचं. त्याच्यामुळे वाहनांचं प्रमाण वाढलेलं आहे. परत कारखाने वगैरे आहेत यांचं पण प्रमाण वाढलेलं आहे. तर त्याच्यातून बाहेर पडणारे जे घटक द्रव्य आहेत, धूर आहे किंवा गाड्यांमधला धूर आहे किंवा रस्त्यांवरनी उडणारी धूळ आहे. हे सगळे कण आहेत ना, हे थंडीमध्ये काय होते, की सेटल होतात. खालच्या म्हणजे हवेचा जो खालचा वातावरणाचा थर असतो ना, त्याच्यामध्ये सेटल होत असतात. त्याच्यामुळे आणि त्या ह्याच्यामध्ये ना बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस ह्यांचं प्रमाण हे जास्त असते. ह्या खालच्या वातावरणामुळे, ह्या थंडीच्या वातावरणामुळे. म्हणून अगदी पहाटे-पहाटे उठून मॉर्निंग वॉकला जायचं टाळा. सगळ्यांनीच टाळा. कारण एकतर थंडी असते आणि हे खालच्या थरामध्ये जे वातावरणामध्ये जे बॅक्टेरिया, व्हायरसचे प्रमाण हे जास्त असते. म्हणूनच तुम्हाला जे थंडी, सर्दीचे वगैरे जे श्वसनाचे आजार होतात ना, हे त्याच्यामुळेच होतात. म्हणून मुद्दाम आपण आ बैल मुझे मार असं करायची गरज नाही. सकाळी लवकर उठून बाहेर जायची काहीही गरज नाही. आपण घरीच राहून आपण मॉर्निंग फ्युएल स्टेशनला जॉइन होऊ शकतो. सकाळची आपली वर्कआउट बॅच 4:15 ला चालू होते. मस्तपैकी वर्कआउट असते. तुम्ही घरी राहूनच स्वतःचा वर्कआउट करू शकता. त्यामुळे बाहेर जायची गरजच नाही. मग कशाला सर्दी, दमा वगैरे होतोय. आणखीन श्वसनाचे जे आजार आहेत ना, त्याला पळवून लावण्यासाठी आपल्याला योगा, प्राणायाम सुद्धा मस्त काम करते. बाहेर थंडीत जाऊन श्वास प्राणायाम करण्यापेक्षा घरात बसून तुम्ही घरातल्या गरम वातावरणामध्ये आपले जे सकाळचे, संध्याकाळचे योगा वर्ग आहेत. मस्त घरात बसून आपण करू शकतो ना प्राणायाम, योगा वगैरे सगळं. त्याचा फायदा घेऊ शकतोच. त्याच्या परत हिवाळ्यात कसं असतंय, आपल्याला झोप पण पुरेशी घ्यायला लागते. आता हिवाळ्यात सगळ्यात जास्त झोप हिवाळ्यातच लागते. थंडीत बघा उठू वाटत नाही सकाळी. पण जी उत्तम आरोग्यासाठी 7 ते 8 तासाची झोप ही अतिशय आवश्यक आहे. सकाळी जरी उठू वाटलं नाही,
तरी सुद्धा रात्री जर लवकर झोपलं तर सकाळी योगा प्राणायाम वर्कआउटच्या बॅचला उठायला काहीच कठीण नाहीये, आपण उठूच शकतो ना. त्याच्यामुळे रात्रीची झोप जास्त घ्यायची नाहीये, जी थंडीत लागते ती नाहीच घ्यायची. जेवढं आपण लवकर झोपू आणि सकाळी लवकर उठू हे आपल्या आरोग्याला खूप महत्वाचं आहे. तसंच आणखीन एक गोष्ट आहे की आपल्या घराची स्वच्छता. आपल्या घराची स्पेसिफिकली ना स्वयंपाकघराची स्वच्छता ही व्यवस्थित ठेवायला पाहिजे. स्वयंपाकघर सोडा, स्वयंपाकघर म्हणा, दिवाणखाना म्हणा, बेडरूम जिथे आपण 7-8 तास असतो, जास्त वेळ आपण बेडरूम मध्येच असतो. ह्याची स्वच्छता करणं फार आवश्यक आहे. कारण हिवाळ्यात मी म्हटलं की वातावरणात आर्द्रता असते. त्याच्यामुळे बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस ह्यांची वाढ ह्या वातावरणात फार जास्त प्रमाणात झपाट्याने होत असते. म्हणून घराची स्वच्छता ठेवणं ही सुद्धा तितकीच महत्वाचं आहे. आता मी सांगितलं घराची स्वच्छता ठेवा. आपल्या स्वतःच्या शरीराची सुद्धा स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे डेली अंघोळ. सकाळी अंघोळ करणं म्हणजे जरा जीवावर येते. पण अंघोळ आपल्या एक्सटर्नल जी अंघोळ करतो आपण स्वच्छता ही फार महत्वाची आहे. त्याच्यामुळे ती पण ना बऱ्याच लोकांना थंड पाण्याची अंघोळ करायची सवय असते. पण शक्यतो ना हे थंड पाण्याने अंघोळ करणं, थंड पाण्याने हातपाय धुणं हे जरा थंडीच्या वातावरणात टाळलं पाहिजे. कारण जरी आपल्याला त्याची सवय असली तरी सुद्धा हे आपल्याला आरोग्याला घातक ठरू शकते. म्हणून अगदीच गरम नाही, पण कोमट पाणी वापरा. आपल्याला अंघोळीसाठी वापरलंच पाहिजे. ज्यांना शक्य आहे ना त्यांनी आपल्या घरामध्ये ह्युमिडिफायर बसवून घ्या. कारण ह्याच्यामध्ये काय होते की जी आपल्या वातावरणामध्ये घरामध्ये आतमध्ये जी आर्द्रता असते ना ती शोषून घेतली जाते. त्याच्यामुळे हे जे व्हायरस बॅक्टेरिया आहे ना त्याचं वाढ होत नाही. त्यामुळे ते एक गरजेचं आहे. आपल्याला शक्य असेल तर आपण बसवून घेऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं आहे जे आता मी सांगितलं की झोप महत्वाची आहे, पाण्याचं इंटेक महत्वाचं आहे. पण सगळ्यात महत्वाचा आहे आपला आहार. मी म्हटलं की हिवाळ्यात आपली पचनशक्ती खूप छान असते, खूप भूक लागते म्हणून आपला खा होते. पण आपण हे काय खातोय सारखं ते पण बघायला पाहिजे की आपण काय खातोय. जरी आपला अग्नी स्ट्रॉंग असला, अगदी उत्तम अग्नी असला, तो काय करतोय की कुठलाही पदार्थ आम्ही काय म्हणतोय आयुर्वेदामध्ये काहीही तुम्ही खा, ते तुमचं पचते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही खा, काहीही तुम्ही अनहेल्दी खा. तसं नाहीये. जो आपण हाय प्रोटीन डाएट घेतो, अतिशय गरजेचं आहे हिवाळ्यामध्ये हाय प्रोटीन डाएट घेणं. त्याच्यामध्ये आपण सकस संतुलित आहार असतो. ह्या सकस संतुलित आहाराचा हिवाळ्यात इतका सुंदर परिणाम होतो. अतिशय छान उपयोग आपल्याला हिवाळ्यात खूप छान होते उपयोग. ह्या आहारामुळे आपली स्किन वगैरे छान होतेच. आणि इतर ज्या तक्रारी आहेत आहाराच्या आपल्या तब्येतीच्या त्या सुद्धा ह्या सकस संतुलित आहारामुळे कमी होतात. इतर बघायला गेले तर जसं नट्स आहेत, सीड्स आहेत, याच्यामध्ये जे ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे, असे आपण त्याचा उपयोग केला पाहिजे आपल्या आहारामध्ये. सर्वच मध्ये आपल्याला स्किन आणि हेअरसाठी आपल्या इतर आजारांसाठी जे न्यूट्रिशनची गरज आहे, ज्याच्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन हे खूप गरजेचं आहे. सगळ्या प्रकारचे मल्टीव्हिटॅमिन जे आपल्याला अँटीऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. जे शरीरातलं फ्री रॅडिकल्स म्हणजे जे आहे, जो आपण म्हणतो की पेशी लेव्हलचा कचरा आहे, हा बाहेर काढण्याचं काम हे मल्टीव्हिटॅमिनचा उपयोग हे करतात. त्याच्यामुळे शरीरामध्ये त्यांना ह्या हिवाळ्यामध्ये काय आपल्याला सगळ्याच ऋतूमध्ये मल्टीव्हिटॅमिनचा खूप गरज आहे, खूप गरज. ते आपण आपल्या आहारामध्ये वापर केला पाहिजे. जसं ड्रायफ्रूट मी म्हटलं की बदाम, अक्रोड आहे, मनुके आहेत, फ्लॅक्स आहेत. यासारखे नट्स आहेत. त्याच्यामध्ये गुड फॅटचं प्रमाण जास्त आहे. परंतु हे गुड फॅट चांगलं आहे म्हणून असं ढीगभर खायचं नाहीये. ते सुद्धा प्रमाणात खायचं आहे. त्याचा तुम्हाला आतल्या पोषणासाठी खूप छान उपयोग होतो. पाणी सुद्धा पण म्हटलं ना मी साधं पाणी प्यायचं. त्याच्यात पण जर तुम्ही थोडंसं गरम पाणी पिलं ना तर त्याचा खूप छान उपयोग होतो. आणि जेवण सुद्धा आपण जे जेवण जेवतोय ते सुद्धा थंड जेवण, आदल्या दिवशीचं जेवण असं शक्यतो टाळा. रोज अगदी गरम जेवण घ्या. त्याचा पण आपण चांगला उपयोग आपल्या शरीराला होतोय. आहारामध्ये सुद्धा नॅचरल प्रोबायोटिकचा उपयोग करणं नक्कीच करा. जसं की आहे दही आहे, ताक आहे, कांजी आहे, जे आंबवलेले पदार्थ जसे इडली, ढोकळा सारखे आहेत, ह्याचा समावेश केला. प्रोबायोटिकमुळे काय होते की पचन संस्थेचं आरोग्य असते ना, ते खूप छान राहते. इम्युनिटी वाढते. कोलेस्ट्रॉल आहे, हार्मोन लेवल आहेत किंवा शुगर लेवल आहे, हे नियंत्रित ठेवण्याचं काम हे आपल्याला प्रोबायोटिक्स करत असतात. आता प्रोबायोटिक्स आता जे आहारातून मिळतातच, पण आपले पण गुड क्वालिटी प्रोबायोटिक आहेच. ते सुद्धा तुम्ही आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करू शकता. जसं आपल्या इतर आहारामध्ये म्हटलं की जे उष्ण पदार्थ आहेत, जसं जवस आहे, कारळं आहे किंवा तीळ आहे, शेंगदाणे आहेत, लसूण आहे.
ह्यासारख्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी आपण आपल्या आहारामध्ये, ही स्निग्ध पदार्थ आहे सगळं. हे सगळे स्निग्ध पदार्थ आपल्या आहारामध्ये आपण इन्क्लूड केलं पाहिजे. तसंच ताजी फळं आहेत, ताज्या हिरव्या पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत किंवा डाळी आहेत. डाळींमधून आपल्याला सगळे कडधान्य आहेत. ह्या सगळ्यांचा समावेश आपण आहारामध्ये केलाच पाहिजे. यातूनच आपली कशी होते, की प्रतिकारशक्ती ही वाढते आणि हे आपलं आरोग्य आहे ना, हे हिवाळ्यातच काय तर सगळ्याच ऋतूमध्ये आपल्याला उत्तम ठेवण्यासाठी आपण मदत करू शकतो. मला एक इथे सांगायचंय, की जसं आता आपलं आयुष्य आहे ना, हे आपलं सगळ्यांचंच आयुष्य खूप धकाधकीचं झालेलं आहे. आपल्याला वेळच नाहीये, की बाहेर निसर्गामध्ये काय चाललंय, कुठला ऋतू आहे, कसे बाहेर बदल होत आहेत, हिवाळा आहे का उन्हाळा आहे का पावसाळा आहे. ह्या सगळ्या निसर्गात होणाऱ्या बदलाला ना, आपण त्याचा आनंदच घेत नाही. कारण आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतोय. मला एक म्हणायचं की तुम्ही निसर्गाशी कनेक्टेड राहा. निसर्गाशी कनेक्टेड राहिला, की जो निसर्ग आहे बाहेर, तर निसर्गाची बाहेरची जी बदल होतात ना ऋतूप्रमाणे, तसेच बदल आपल्या शरीरात होत असतात. त्याच्यामुळे जे बाहेर बदल होतात, ते बदल आपण शरीरामध्ये जाणवून घेऊ शकतो. निसर्गाशी कनेक्ट राहिलं ना, की आपण आपल्या आरोग्यावर त्या पद्धतीने जे ऋतू आहेत त्या पद्धतीने आपले आहार, विहार हे सगळं किंवा माइंडसेट हा सगळं बदलून ना, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक जे ऋतू आहे त्याच्यामध्ये आपलं आरोग्य सेट करू शकतो. आपलं शरीर हे सेट करू शकतो. हेच म्हणायचंय मला. थँक यू मॅम. चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. खरंच एवढ्या सगळ्या गोष्टींचा वर आपण जर विचार करायला लागलो तर नक्की आपल्याला ह्या हिवाळ्यामध्ये आपलं आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल ह्याच्यासाठी एवढं डॉक्टरांच्याकडे गेल्यावर आपल्याला नॉलेज मिळालं असतं का? नाही. मग असंच बसण्यापेक्षा एकदा खरंच क्लॅप करायला पाहिजे की नाही, तर जोरदार क्लॅप म्हटलं की आपण तसंच बसतो. खरंच करायला पाहिजे. कारण एवढ्या ह्याच्यामध्ये सण उत्सव हे आता केवढे वाढले ना, ह्याच्यामध्ये खरं आपल्याला भूक चांगली लागतीये. ह्याच्यामध्ये आपल्याला बघा तीळ आहे, कुठल्या गोष्टी आहेत ना, ह्या